आणि बातमी आहे देवेंद्र भुयार यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातली। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। भुयार यांनी आता त्यानंतर दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे। तर हा 2019 मधला आपला जुना व्हिडिओ व्हायरल केल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। देवेंद्र भुयार यांनी महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यावरून टीका झाल्यानंतर आता त्यांनी सारवासारव केली आहे। आपला हा व्हिडिओ 2019चा आहे आणि त्यावेळचा व्हिडिओ व्हायरल करून आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं देवेंद्र भुयारांचं म्हणणं आहे। मध्य प्रदेशमध्ये 2019 मध्ये शेतकरी मेळा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती, त्यांच्या मुलामुलींची विदारक परिस्थिती हा विषय त्यामध्ये होता। त्या विषयावर भाषण देण्याकरता मला त्यांना बोलावलं आणि मग त्या भाषणामध्ये मी सांगितलं का शेतकऱ्यांचे मुलांचे लग्न होत नाही, मुलीचे लग्न होत नाही। मुले 35 वर्षाचे झाले, मुली 30 वर्षाच्या व्हायला लागल्या। लग्न न होण्याचं मूळ कारण की प्रत्येकाला नोकरीवाला पोरगा पाहिजे, नोकरी जर नसेल तर तो पोरगा त्यांना चालत नाही। आणि शेतकऱ्याची अवस्था अशी आहे काही दाण्याचे 100 दाणे करणारे शेतकरी आहेत तरी सुद्धा त्याला निसर्ग साथ देत नाही, बाजारभाव त्याला मिळत नाही। ह्या सगळ्या भानगडीमुळे शेतकऱ्या मुलामुलींचे लग्न होण्यास प्रचंड अडचणी निर्माण व्हायला लागल्या आणि मुलीचे लग्न होत नाही म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये काही मुलींनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहे। विदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुण मुलामुलींची आत्महत्या झालेली आहे। आणि मग लग्न जर झाले तर त्याची अवस्था काय राहते ही सगळी मी विषय त्यामध्ये केली। मी मतदारसंघामध्ये फिरतो, 2 टीम जेवणाची व्यवस्था सुद्धा शेतकऱ्याची राहत नाही, अशी विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे। आणि हेच खरं वास्तव्य मी माझ्या भाषणाच्या माध्यमातून मांडलेले आहे।